नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळा वरण। आरोग्यासाठी खूप फायदेशीर, पचायला हलके आणि एकदम साध्या पद्धतीने आज आपण याला तयार करणार आहोत। याच्यामध्ये मी कुठलेही जास्तीचे मसाले ॲड नाही केलेले, अगदी सोप्या पद्धतीने मी आजचे हे वरण बनवले आहे। तर आपण सर्वात आधी कुकरमध्ये तुरीची डाळ घेतली आहे। डाळीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धा दुधी भोपळा मी कट करून टाकून घेतला आहे। आता कुकरमध्ये आपण जवळपास 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजली आहे। आता कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करू आणि फोडणीसाठी मोहरी, थोडेसे जिरे आणि कांदा टाकू। कांदा हलका फ्राय झाला की त्याच्यामध्ये 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकू। आलं लसणाची पेस्ट चांगली तेलावर परतून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये 1 टोमॅटो ॲड करू। मी इथे थोडासा हिरवा कांदा टाकते आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नसल्यास काही हरकत नाही। 1 चम्मच हळद, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। टोमॅटो चांगल्यापैकी शिजले आहेत। आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया। एकदा डाळीला चांगल्यापैकी मसाल्यामध्ये मिक्स करून गरजेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ। आणि डाळीला चांगली उकळी काढून घेऊ। शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ। गरमागरम दुधी भोपळा वरण तयार आहे। भातासोबत याची चव खूपच छान लागते। रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की